श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। दरवर्षी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत पाळले जाते। यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे। सर्व एकादशीपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते। या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत, पिशाच आणि काळ्या छायाच्या तावडीतून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं। धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते तिला ब्रह्महत्या सारख्या महापापांपासून सुद्धा मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपा मिळते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 संपेल। उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल। धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते। जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची, सेवा करायची, आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष, सर्व अडचणी, सर्व संकट तर दूर होणारच आहेत, पण ते जर अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील। जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल किंवा जर ते व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून असं यश मिळणार। त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर यश मिळणार आहे। असा हा प्रभावी उपाय आहे जो प्रत्येक आईने जया एकादशीच्या दिवशी करायचा। त्याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे। जर ते अभ्यास करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे, जर ते नोकरी करत असतील त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा जर ते व्यवसाय करत असतील त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात। त्या ह्या अडचणी का निर्माण होतात तर काय होतं, आपल्या घरामध्ये कधी कधी दोष असतात। तर जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल किंवा जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांचे ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात। म्हणजे जर ते अभ्यास करायला गेलं तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात नाही राहत, नोकरी करतायत पण नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसाय करतात व्यवसायामध्ये यश नाही येत असेल, संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात किंवा बऱ्याचदा लग्न जुळण्यामध्ये सुद्धा अडचणी ह्या येत असतात। तर ह्या सगळ्या अडचणी ज्या येतात त्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या किंवा आपल्या मुलांच्या मध्ये असणाऱ्या दोषांमुळे, जसं की त्यांना नजर लागलेली असेल तरी सुद्धा ते खूप चिडचिड करतात। तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल लहान मुलं ती कटकट करतात, चिडचिड करतात किंवा वारंवार आजारी पडतात। तर ह्या सगळे दोष आहेत जे आपल्या मुलांमध्ये ते दूर करण्याकरता आपल्याला अशा काही विशेष तिथी असतात, त्यामध्ये जर आपण आपल्या मुलांकरता काही उपाय केले तर ह्या मुलांच्या समस्यांपासून त्यांना मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते। आणि म्हणूनच प्रत्येक आईने हा जो प्रभावी उपाय आहे तो जया एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचाच करायचा। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे। तर हा उपाय आपण एकादशीच्या दिवशी एकतर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात। बहार दुपारी आपल्याला कोणताही उपाय हा करायचा नाही आहे। ते हा उपाय करता आपल्याला सगळ्यात पहिला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं। आपल्याला हळदीनेच काढायचं आहे कारण हळद ही श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे मातीचा दिवा घ्यायचा आहे, म्हणजे मातीची पंती घ्यायची आहे। आवर्जून मातीचीच पंती घ्या आणि त्या मातीच्या पंतीमध्ये जे आपल्याला 2 वातीची 1 वात करून टाकायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं तूपच वापरायचं आहे।
आता काय करायचं, ज्या प्लेटवर आपण हळदीने स्वास्तिक काढले त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती जो आहे हा आपण दिवा तयार केलेला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर जो आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर जे आहे हा दिवा आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांसमोर ही प्लेट ठेवायची आहे. आता काय करायचं, ही प्लेट ठेवल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळीच मोहरी घ्यायची. पिवळी मोहरी सहज तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे मिळून जाईल. म्हणून पिवळी मोहरी घ्यायची आणि ती आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचता येत नसेल किंवा बोलता येत नसेल तर यूट्यूबवर लावून द्या आणि डोळे बंद करून त्याचं श्रवण केलं तरीही चालणार आहे. आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून झाल्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे, जो आपण दिवा प्रज्वलित केलेला त्या दिव्यामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर जर आपल्या मुलांची कोणती इच्छा असेल तर तीसुद्धा आपल्याला बोलायची, आपल्या मुलांचं नाव घेऊन प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य, सर्व कष्ट हे नष्ट होऊन जे आहे त्यांची चहू बाजूने प्रगतीही झाली पाहिजे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे. जर ते नोकरी करत असेल त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा जर ते व्यवसाय करत असेल त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे. आता आपण जी पिवळी मोहरी टाकली आहे त्याचं कारण असंच आहे की पिवळी मोहरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट करण्याचं काम ही पिवळी मोहरी करत असते. आणि म्हणूनच त्याचबरोबर ही पिवळी मोहरी श्रीहरी विष्णूंना सुद्धा अतिशय प्रिय आहे. आणि ज्या वस्तू श्रीहरी विष्णूंना प्रिय आहेत आणि त्यापासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होत असते. तर असा हा दिवा जो आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता जया एकादशीच्या दिवशी लावायचा आहे. फक्त जया एकादशीच्याच दिवशी लावायचं असं नाही आहे, वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांकरता करायचा आहे. तुम्ही करून तर बघा, तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, कष्ट, दारिद्र्य हे नष्ट झालेले आहेत. जर ते खूप चिडचिड करत असतील, कटकट करत असतील, त्यांच्या कटकट ही कमी होईल. ते अभ्यास करत नसतील तर त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहील. त्यांच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.